Hello students, स्टँडर्ड 8th सब्जेक्ट इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, मागील सोमवारी आपण युनिट नंबर 1 मधील दुसरा धडा आपण सुरू केलेला होता, अँड्रोक्लस अँड द लायन. ऑनलाईन आपण गेल्या सोमवारी क्लास घेतलेला होता. त्याच्यामध्ये आपण पेज नंबर 7 वरील सर्व पॅरेग्राफ आपले झालेले होते आणि आज आपण पान नंबर 8 पासून सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पान नंबर 7 मधील शेवटचा पॅरेग्राफ आपण पुन्हा एकदा पाहू आणि पान नंबर 8 पासून आपण सुरुवात करू. ओके स्टुडंट्स, सी ऑन पेज नंबर 7, सी द लास्ट पॅरेग्राफ. Summoning up all the courage, Androclus stretched his hand slowly towards the injured paw. म्हणजे आपले सर्व धैर्य एकवटून अँड्रोक्लसने काय केलं की आपला हात जो आहे तो हळूच त्या सिंहाच्या जखमी पंजाकडे आपला हात नेला. ही वॉज अफ्रेड, ही मीन्स Androclus was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw, but the lion seemed to understand his good intention. विद्यार्थी मित्रांनो, सिंहाच्या त्या दुखऱ्या किंवा काटा घुसलेल्या त्या पंजाला हात आपण जर लावला तर तो कदाचित आपल्यावरती सिंह हल्ला करील की काय, अशा प्रकारची भीती या अँड्रोक्लसला वाटत होती. परंतु सिंहाने मात्र त्या अँड्रोक्लसचा एक चांगला हेतू समजलेला असावा. सी ऑन पेज नंबर 8. वी आर गोइंग टू स्टार्ट पेज नंबर 8. सी द फर्स्ट पॅरेग्राफ. See the first paragraph. Androclus took the paw in his left hand. Androclus took the paw in his left hand. अँड्रोक्लसने काय केलं की त्या सिंहाचा जो पंजा आहे तो पंजा आपल्या डाव्या हातामध्ये त्या सिंहाचा पंजा घेतला. Deftly he pulled out the thorn. Who pulled out the thorn? Androclus pulled out the thorn. But how? Deftly. Deftly, that means write down new word deftly. Deftly, that means skillfully and quickly. म्हणजे इन मराठी कौशल्याने आणि पटकन. राईट डाऊन इन युअर नोटबुक. आपल्या वहीमध्ये शब्द नवीन लिहायचे आहेत. डेफ्टली दॅट मीन्स स्किलफुली अँड क्विकली. इन मराठी कौशल्याने आणि पटकन. ओके, सी डेफ्टली अँड्रोक्लस पुल्ड आउट द थॉर्न. तर काय केलं अँड्रोक्लसने की अतिशय सावकाशपणे आणि कौशल्याने आणि पटकन त्याने काय केले की त्या सिंहाच्या पंजामध्ये असलेला जो काटा आहे तो काटा त्याने ओढून काढला. बघा, सी द नेक्स्ट लाईन. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग. टू टिअर मीन्स फाडणे. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, the kind man bound up the lion's injured paw. Who was kind man? Androclus was kind man. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. तर काय केलं, काटा काढल्यानंतर या अँड्रोक्लसने आपल्या अंगामध्ये असलेला कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या सिंहाच्या जखमी पंजावरती त्याने काय केली, ती पट्टी बांधली. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. बघा विद्यार्थी मित्रांनो, की पट्टी बांधल्यानंतर काय आश्चर्य झालं बघा. जणू काही एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून की काय त्या सिंहाने काय केलं की त्याचा जो हात आहे, कुणाचा, अँड्रोक्लसचा जो हात आहे तो हात त्याने चाटला. लक्षात घ्या, टू लिक मीन्स चाटणे. टू लिक मीन्स चाटणे. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. अँड्रोक्लस रिमेन्ड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. बघा, सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रोक्लस हा त्या सिंहाच्या जवळच राहिला. Androclus remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. बघा विद्यार्थी मित्रांनो, तो अँड्रोक्लस हा
जंगलामध्ये जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य अशा त्या प्राण्याबरोबर म्हणजे सिंहाबरोबर आपले अन्न हा अँड्रोक्लस वाटून खात असे. म्हणजे सिंहालाही तो खायला देत असे आणि आपणही खात असे. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स ओन. इच अँड एव्हरी डे अँड्रोक्लस वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स ओन. आणि बघा, सिंहाची जखम हा अँड्रोक्लस हा सिंहाची जखम दररोज तो रोजच्या रोज स्वच्छ करून त्याला तो मलमपट्टीही करीत असे. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. आणि लवकरच काय घडलं की हळूहळू सिंह काय करू लागला की जंगलामध्ये तो फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस वेअर एव्हर ही वेंट. मेनी टाइम्स द लॉयन फॉलोड अँड्रोक्लस. आणि बऱ्याच वेळेला काय घडत असे की अँड्रोक्लस ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्या अँड्रोक्लसचा पाठलाग हा सिंह करत असे. बघा, मेनी टाइम्स द लॉयन फॉलोड अँड्रोक्लस वेअर एव्हर अँड्रोक्लस वेंट. ओके, सी द नेक्स्ट लाईन, नेक्स्ट पॅरेग्राफ. इन द मेन व्हाईल Androclus's master had complained to the authorities that his slave Androclus had run away. बघा विद्यार्थी मित्रांनो, दरम्यान काय घडलं की अँड्रोक्लसच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार ही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे केली. कुणी केली? अँड्रोक्लसच्या मालकाने तक्रार केली. काय तक्रार केली? बघा की आपल्याकडे असणारा जो गुलाम म्हणून जो व्यक्ती होता, म्हणजे कोण होता आपल्याला माहिती आहे, अगोदर पाहिलं होतं आपण की अँड्रोक्लस हा होता, तर तो पळून गेल्याची तक्रार या अँड्रोक्लसच्या मालकाने एका अधिकाऱ्याकडे तक्रार केली. टू कंप्लेन म्हणजे काय? तक्रार करणे. लक्षात घ्या. इन द मेन व्हाईल अँड्रोक्लस मास्टर हॅड कंप्लेन्ड टू द authorities that his slave Androclus had run away. Soldiers were sent in all directions to capture Androclus. Who sent soldiers? अँड्रोक्लसचं मास्टर. म्हणजे कोणी पाठवलं सैन्य? अँड्रोक्लसच्या मालकाने. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स. डायरेक्शन्स म्हणजे दिशा. टू कॅप्चर मीन्स पकडणे. अँड्रोक्लस म्हणजे काय केलं पहा की अँड्रोक्लसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना त्याच्या मालकाने काय केले? सैन्य पाठवले गेले. दे सर्चड फॉर हिम. हू सर्चड? सोल्जर्स सर्चड फॉर अँड्रोक्लस हाय अँड लो बट कुडंट फाइंड अँड्रोक्लस. तर त्या सैनिकांनी काय केलं की अतिशय कसून अशा प्रकारचा शोध या अँड्रोक्लसचा घेतला, परंतु त्या सैनिकांना मात्र या अँड्रोक्लसचा कोणत्याही प्रकारचा ठाव ठिकाणा त्यांना लागला नाही. बट ॲट लास्ट मात्र शेवटी काय झालं? दे केम टू द फॉरेस्ट फेअर अँड्रोक्लस लिव्ड. बघा, शेवटी अखेरीस अँड्रोक्लस राहत होता अशा त्या जंगलामध्ये ते सर्व सैनिक आले. See the next paragraph. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. असं झालं. त्या दिवशी काय घडलं बघा की अँड्रोक्लस एकटाच बाहेर गेलेला होता. अँड्रोक्लस हा एकटाच बाहेर पडलेला होता. It so happened that Androclus had gone out alone and that day while the lion rested near the cave. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवशी काय घडलेलं होतं की नेमकं अँड्रोक्लस एकटाच त्या ठिकाणी बाहेर गेलेला होता जंगलामध्ये आणि सिंह काय करत होता की गुहेपाशी तो विश्रांती घेत त्या ठिकाणी राहिलेला होता. सी द नेक्स्ट लाईन. बोथ ऑफ देम फील इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. बघा, बोथ ऑफ देम म्हणजे ते दोघेही म्हणजे कोण? सिंह आणि अँड्रोक्लस. त्यामुळे काय झालं की हे दोघेही त्या सैनिकांच्या तावडीमध्ये सापडले. बोथ ऑफ देम फील इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. द सोल्जर्स टूक देम
बॅक टू द सिटी. त्या सैनिकांनी काय केलं, या दोघांनाही काय केलं की शहरामध्ये घेऊन गेले. ते सैनिक या दोघांनाही शहरामध्ये घेऊन गेले. दे पुट अँड्रुकलस इन चेन्स इन अ प्रिझन. प्रिझन म्हणजे तुरुंग. PRISON. प्रिझन दॅट मीन्स तुरुंग. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रिझनचा अर्थ आहे तुरुंग. त्यांनी काय केलं की अँड्रुकलसला साखळीने बांधून काय केलं की अँड्रुकलसला तुरुंगामध्ये टाकलं. द लॉयन वॉज केज्ड. आणि सिंहाला मात्र काय केलं की एका पिंजऱ्यामध्ये कोंडले. See the next paragraph. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as a punishment. आता पनिशमेंट म्हणजे काय रे? पनिशमेंट म्हणजे शिक्षा, किंवा आपण त्याला काय म्हणतो, शिक्षा म्हणतो आपण त्याला, किंवा सजा म्हणतो. तर बघा, इन दोज डेज म्हणजे त्या काळामध्ये काय घडत असे, पीपल हू वेअर फाउंड टू बी गल्टी. बघा, एक गंभीर अशा प्रकारचा जर गुन्हा केलेला माणूस त्या काळामध्ये सापडला तर काय करत असतात बघा, पीपल हू वेअर फाउंड टू बी गल्टी ऑफ अ सिरियस क्राईम. तर सिरियस क्राईम म्हणजे गंभीर अशा प्रकारचा गुन्हा. सिरियस म्हणजे गंभीर, क्राईम म्हणजे गुन्हा. तर काय घडलं बघा, इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गल्टी ऑफ अ सिरियस क्राईम दे वेअर फीड टू वाईल्ड बीस्ट्स ॲज अ पनिशमेंट. म्हणजे त्या काळामध्ये गंभीर अशा प्रकारचा गुन्हा केलेल्या माणसाला एक शासन किंवा सजा, शिक्षा म्हणून काय करायचे की जंगली प्राणी जे आहेत त्या जंगली प्राण्यांच्या तोंडामध्ये खाण्यासाठी दिले जात असे. पहा, रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. आणि त्या वेळेला आपल्या मालकापासून पळून जाणं म्हणजे हा अतिशय गंभीर अशा प्रकारचा गुन्हा हा समजला जाई. लक्षात घ्या, रनिंग अवे, टू रन अवे म्हणजे पळून जाणे. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. लक्षात घ्या. See the next line. Therefore, Androclus too was to be thrown to the wild beasts. आणि त्याच्यामुळं अँड्रोक्लसलाही जंगली प्राण्याच्या तोंडामध्ये देण्यात येणार होते. See the next line. Page number 9. On the appointed day, to appoint म्हणजे ठरवून देणे, निश्चित करणे. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. बघा, ठरलेल्या दिवशी काय घडलं की एम्परर मीन्स राजा. एम्परर अराइव्ड, टू अराइव्ह म्हणजे आगमन होणे. द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस म्हणजे ठरलेल्या दिवशी राजा हा सर्कशीच्या ठिकाणी राजा आला आणि आपल्या जागेवरती, सिंहासनावरती बसला. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. आता क्राऊड म्हणजे काय, समुदाय म्हणतो आपण क्राऊड. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. आणि आपल्या जागेवरती बसल्यानंतर त्या ठिकाणी असलेला जो जनसमुदाय आहे त्या समुदायाने एकच अशा प्रकारचा जल्लोष केला. द ट्रम्पेटर्स blew the trumpet and Androclus was brought into the arena. काय घडलं पहा, की त्या ठिकाणी तुतारवादक म्हणतो आपण. ट्रम्पेटर्स म्हणजे काय, तुतारवादक. द ट्रम्पेटर्स blew the trumpet and Androclus was brought into the arena. म्हणजे त्या ठिकाणी तुतार वादक जे आहेत त्यांनी शिंग फुंकले आणि अँड्रोक्लसला रिंगणामध्ये आणण्यात आले. राईट डाऊन न्यू वर्ड एरेना, ARENA. एरेना दॅट मीन्स अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. गेला शब्द एरेना म्हणजे अशा प्रकारचं मैदान की चोहोबाजूनी लोक बसलेले आहेत, अशा प्रकारचं मैदान एरेना. सी द नेक्स्ट लाईन. हिज चेन्स वेअर अनबाउंड. बघा,
त्याला साखीने बांधलेलं होतं अँड्रोक्लसला. तर काय म्हटलेलं आहे बघा, त्या अँड्रोक्लसला रिंगणामध्ये आणण्यात आलं. हिज चेन्स वेअर अनबाउंड, म्हणजे त्याच्या साखळ्या ह्या सोडवण्यात आल्या. शी फेल्ट वीक अँड डिसमेट, तो अँड्रोक्लस कसा वाटत होता, अतिशय अशक्त आणि दुःखी दिसत होता तो. राईट डाऊन न्यू वर्ड डिसमेड. डिसमेड दॅट मीन्स व्हेरी सॅड. डिसमेड DISMAYED, डिसमेड दॅट मीन्स व्हेरी सॅड, म्हणजे खूप दुःखी. पहिला शब्द. सी द नेक्स्ट लाईन. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ, कदाचित आपल्या आयुष्यामधला हा शेवटचा दिवस आहे, याची अँड्रोक्लसला खात्री पटली होती. लक्षात घ्या. सी द नेक्स्ट लाईन. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरिशियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द एरेना. बघा, विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि उघडल्यानंतर त्या ठिकाणाहून अतिशय क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणामध्ये सोडण्यात आले. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो. तो सिंह सुद्धा कुठला होता, कोणाला पकडून आणलेलं होतं, त्या जंगलामध्ये सिंहाला आणि या अँड्रोक्लसला पकडून आणलेलं होतं. तर त्या सिंहाला सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेशियस. लक्षात घ्या, त्याला अनेक दिवस त्या सिंहाला उपाशी ठेवल्यामुळे अतिशय चिडलेला तो सिंह, अतिशय भुकेलेला तो सिंह वाटत होता. आणखी एक शब्द लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. फेशियस, FEROCIOUS, फेरिशियस दॅट मीन्स वाईल्ड अँड डेंजरस. क्रांती आणि डेंजरस म्हणजे धोकादायक. लिहिला शब्द. सी द नेक्स्ट लाईन. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. लक्षात घ्या, भीतीने मात्र या अँड्रोक्लसला ग्रासून टाकलेलं होतं, घाबरलेला होता अँड्रोक्लस. मात्र तरी सुद्धा या अँड्रोक्लसनं धैर्य मात्र त्यानं सोडलं नाही, किंवा आशा जगण्याची जी आहे ती मात्र त्यानं सोडली नाही. एक फ्रेज आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, पुट अप अ ब्रेव फ्रंट, म्हणजे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड, म्हणजे काय दाखवणे, आपण घाबरलेलो नाही असं दर्शवणे, असं दाखवणे. ओके. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश्ड टुवर्ड्स हिम. बघा, त्या सिंहाने या अँड्रोक्लसला पाहिल्याबरोबर काय घडलं की सिंह गुरगुरत त्या अँड्रोक्लसकडे अतिशय वेगाने तो गेला. बाउंडिंग अँड रोअरिंग म्हटले बघा. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश्ड टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. बाउंडिंग अँड रोअरिंग. टू रोअर म्हणजे गुरगुरणे. लक्षात घ्या, गुरगुरणे. आणि बाउंड मीन्स झेपावणे. तर अँड्रोक्लसला पाहिल्याबरोबर सिंह हा गुरगुरत आणि झेपावत किंवा गुरगुरत त्याच्याकडे अतिशय वेगाने गेला किंवा झेपावला. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. परंतु अचानकपणे तो सिंह थबकला आणि सावकाशपणे तो पुढं काय करू लागला. पुढची ओळ आहे बघा. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि अतिशय सावकाशपणे तो पुढे जाऊ लागला. ऑल इट्स रेज सीम्ड टू हॅव मिल्टेड. बघा, आणि त्या सिंहाचा जो अतिशय रागावलेला होता किंवा भुकेलेला होता, तर त्याची जी आक्रमकता आहे सिंहाची आता त्या ठिकाणी नाहीशी झालेली होती, संपलेली होती. अँड्रोक्लस का संपलेली होती, तर बघा लक्षात घ्या, अँड्रोक्लसला पाहिल्याबरोबर निघाला होता अतिशय वेगाने, पण अचानकपणे तो थांबला आणि सावकाशपणे त्या अँड्रोक्लसकडे जाऊ लागला. त्याचा सगळा जो आक्रोश आहे किंवा आवेश आहे किंवा आक्रमकता आहे त्या सिंहाची ती थोडीशी नाहीशी झालेली होती. अँड्रोक्लस सॉ धिस टू. ईच फ्रेंड रेकग्नाइज्ड द अदर. अँड्रोक्लसनेही काय केलं की त्या सिंहाला पाहिलं आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ताबडतोब ओळखले. See the next paragraph. To everyone's amazement, the lion bounded towards Androclus,
So again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. पहा विद्यार्थी मित्रांनो, सिंह हा पुन्हा अँड्रोक्लसकडे झेपावला आणि त्याच्या जवळ अँड्रोक्लसच्या जवळ पोचल्यानंतर गुरगुरत त्याने काय केलं की आपले नाक हे त्या सिंहाने आपले नाक त्या अँड्रोक्लसच्या अंगावरती त्याने घासायला सुरुवात केली. बघा, टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस again, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. पुन्हा सिंह अँड्रोक्लसकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोचल्यानंतर गुरगुरत त्याने आपले नाक त्या अँड्रोक्लसच्या अंगाला घासू लागला. आणि हे सगळे बघून, हे सगळं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पहा, अमेजमेंट, दॅट मीन्स आश्चर्य. अँड्रोक्लस hugged the lion, he wept with relief and joy. अँड्रोक्लसने त्या सिंहाला मिठी मारली आणि तो अतिशय मोकळेपणानं आणि आनंदाने हा अँड्रोक्लस हा त्या ठिकाणी रडू लागला. The audience, including the emperor, watched this tender sight in a great wonder. बघा, राजा सकट, राजाच्या बरोबर सर्व त्या ठिकाणी बसलेले प्रेक्षक हे दृश्य पाहिल्यानंतर थकीत होऊन, अचंबित होऊन, आश्चर्यचकित होऊन हे सगळं दृश्य पाहत होते. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. बघा, त्या ठिकाणी असलेले जे लोक आहेत ते लोक त्या अँड्रोक्लसच्या नावाचा त्या ठिकाणी जय जयकार करू लागले, गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी ही कुणाकडे करू लागली? त्या राजाकडे करू लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. आता बिहेवियर म्हणजे काय? वर्तणूक किंवा वागणूक म्हणतो आपण. तर या राजाने सिंहाच्या या विचित्र वर्तनाबद्दल अँड्रोक्लसचा विचारणा केली. काय केलं? त्या राजाने सिंहाच्या या विचित्र किंवा विलक्षण अशा वर्तनाबद्दल, वागणुकीबद्दल अँड्रोक्लसला विचारलं. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर when he heard the whole story. जेव्हा त्या राजाने ही संपूर्ण गोष्ट ऐकली, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. बघा, सगळी गोष्ट ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यामधील या वेगळ्या अशा कृतज्ञता किंवा मैत्रीच्या नात्याने राजा सुद्धा त्या ठिकाणी थकीत झाला, भारावून गेला. He ordered that Androclus should be set free. He would no longer be slave. राजाने ताबडतोब आपल्या सैनिकांना आदेश केला. पहा, कोणता आदेश केला? तर अँड्रोक्लसची सुटका करण्याचा आदेश या राजाने आपल्या सैनिकांना दिला. He would no longer be a slave. आणि अशा प्रकारे आता याच्या पुढे मात्र तो अँड्रोक्लस हा गुलाम राहणार नव्हता. And see the last paragraph. When the emperor asked Androclus what other reward he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आणखी कोणते तुला बक्षीस पाहिजे आहे किंवा हवे आहे असं राजानं त्या अँड्रोक्लसला विचारलं. लक्षात घ्या. When the emperor asked Androclus, जेव्हा त्या राजाने अँड्रोक्लसला विचारलं की what other reward he would like, म्हणजे आणखी कुठलं तुला बक्षीस किंवा पारितोषिक पाहिजे असं विचारलं. अँड्रोक्लस रिप्लायड, अँड्रोक्लसनं उत्तर दिलं that he did not want anything for himself. म्हणजे काय उत्तर दिलं बघा? राजा अँड्रोक्लस म्हणाला त्या राजाला की मला स्वतःसाठी काहीही नको मला, but he wanted the lion to be set free too. परंतु सिंहाला मात्र मुक्त करावं, स्वतंत्र त्याला करावं अशी इच्छा त्या अँड्रोक्लसने राजाकडे व्यक्त केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि मग अशा प्रकारे दोघे मित्र हे मुक्त किंवा स्वतंत्र अशा प्रकारचे आयुष्य जगण्यासाठी पुन्हा परत जंगलामध्ये गेले. सर्वांना ही गोष्ट समजली विद्यार्थी मित्रांनो? समजलेली असेल तर यानंतर आपण इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहा. इंग्लिश वर्कशॉप हा जो आहे भाग तो आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा वर्कशॉप घेऊया किंवा थोडक्यात तुम्हाला मी सांगतो वर्कशॉप बघा तुम्ही पूर्ण करायचा आहे. पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 1 मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. इथं 2 कॉलम दिलेले आहेत बघा, दोन्ही कॉलममध्ये शब्द दिलेले आहेत. तर आपण विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की हे जे वाक्यप्रचार आहेत त्या अर्थाचे बी मध्ये आहे त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल लुकिंग आउट फॉर काय येईल इथं पहा. टू लुक आउट फॉर मीन्स शोधणे किंवा बघा पाहणे. या ठिकाणी सी आकडा येतोय ट्राईंग टू सर्च फॉर. इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द फर्स्ट क्वेश्चन. तर अशा प्रकारे पहिली ऍक्टिव्हिटी किंवा पहिला प्रश्न आपण सर्वांनी पूर्ण करायचा आहे. सी ऑन पेज नंबर 10 बी आकडा बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. या गोष्टीमधून ही तिन्ही वाक्य वाचायची आहेत आपण. आणि काय म्हणलंय द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मिनिंग इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. प्रत्येक वाक्यामध्ये बाउंड हा जो शब्द आहे हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे तो आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. पुट द करेक्ट लेटर A/B/C इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग. तर योग्य जो अर्थ आहे तो योग्य अर्थ आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो पण त्याच्या चौकटीमध्ये काय म्हणलेलं आहे बघा. त्याच्या चौकटीमध्ये A, B आणि C अशा प्रकारे आपण योग्य अर्थ या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण पहिलं बघा दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. आता बाउंड बाय लॉ इथं काय येईल बी येईल बघा. इथं काय येईल बी. बी म्हणजे फोर्स्ड टू फॉलो म्हणजे सक्तीने पाळायला लावणे म्हणजे सक्तीने करायला लावणे. दुसरा जो वाक्य आहे ते बाउंड अप आहे. बाउंड अप म्हणजे बघा काय आहे द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंजर्ड पॉ. इथं या ठिकाणी सी येईल बघा टाईड अप. आणि तिसऱ्याला जो राहिलेला आहे तो काय येईल ए येईल. लक्षात घ्या. सी आकडा पुढे बघा. नाऊ ट्रान्सलेट इच ऑफ द 3 सेंटेन्सेस ABC इन टू युअर मीडियम ऑफ लर्निंग. जे आपण ज्या भाषेमध्ये आपण ज्या शिकतोय आपण त्या तशा प्रकारे आपण काय करायचं आहे की ही तिन्ही जी वाक्य आहेत ती वाक्य आपल्या मातृभाषेमध्ये लिहायची आहेत. उदाहरणार्थ एकच बघा दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. याचा अर्थ काय की त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे हे काय होते कायद्याने बंधनकारक होते. दुसरा आकडा बघा पुढं प्रश्न फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनॉम्स अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. कशामधून लिहायचे आहेत बघा. फाइंड फ्रॉम द स्टोरी या स्टोरीमधून या गोष्टीमधून आपण शोधायचे लिहायचे आहेत. उदाहरणार्थ काइंड. काइंड इथं शब्द आलेला आहे बघा क्रुएल. पुढे बघा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बी आकडा फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय द लायन. म्हणजे सिंहाने जो आवाज काढलेला आहे ते वर्णन करणारे असे 5 शब्द या गोष्टीमधून आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. बी समजला बघा. फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय द लायन. तिसरा आकडा काय आहे बघा पुढे राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड ईच ऑफ द ऍक्शन्स गिवन बिलो. या ठिकाणी काही कृती दिलेल्या आहेत बघा. तर या कृतींना राईट द रिॲक्शन त्याच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत. एक उदाहरण बघूया बघा. ABCDEF मधील आपण या ठिकाणी एकच बघणार आहोत की कोणती बघूया बघा. डी बघा. अ हंग्री फ्युरिशियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द एरेना. तर या ठिकाणी ऍक्शन्स बघा आपण काय या ठिकाणी रिॲक्शन काय लिहिता येईल आपल्याला की अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही शोज ही वॉज नॉट अफ्रेड. त्यानं दर्शवलं आपण तो तर घाबरलेला होता पूर्ण पण त्या ठिकाणी त्यानं काय दर्शवलं की आपण घाबरलेलो नाही असं त्या ठिकाणी त्यानं दर्शवलं. इन दिस वे अशा प्रकारे ही आपण काय करायची ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. चौथा प्रश्न आहे राईट इन युअर ओन वर्ड्स 3 to 4 सेंटेन्सेस अबाउट इच ऑफ द फॉलोइंग. 3 ते 4 वाक्य प्रत्येक मुद्द्याबद्दल 3 ते 4 वाक्य आपण या ठिकाणी लिहायची आहेत बघा. त्याच्यानंतर 5वा आणि शेवटचा प्रश्न आहे नरेट टू युअर क्लास एनी शॉर्ट स्टोरी अबाउट काइंडनेस टू ॲनिमल्स. म्हणजे प्राण्याविषयीची दयाळूपणा म्हटलेला आहे बघा. अशा विषयी एखादी गोष्ट आपण काय करायची आहे कथन करायचे आहे नरेट करायचे आहे. किंवा हाऊ ॲनिमल्स कॅन बी काइंड टू ह्युमन्स. बघा कशा प्रकारे प्राणी ही माणसाशी दयाळूपणे कृतज्ञपणे वागतात लक्षात घ्या.
कसे दयाळू असतात. राईट डाऊन द स्टोरी इन युअर नोटबुक. आपल्या वहीमध्ये ही गोष्ट लिहायची आहे आपण. गिव्ह इट अ टायटल ऑफ युअर ओन. आणि आपल्या स्वतःचा त्या ठिकाणी शीर्षक आपण द्यायचे. ही गोष्ट मुलांना नाही लिहायची तर दुसरी अशा प्रकारची एखादी गोष्ट आपण लिहायची आणि त्याला काय करायचं शीर्षक द्यायचे. पेज नंबर 11 लँग्वेज स्टडी जो आहे ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी दिलेली ही जरा वाचा. वाचल्यानंतर आपल्याला शेवटी हे सर्व वाचल्यानंतर इथं आपल्या लक्षात येईल बघा. अंडरलाईन द ऑक्झिलरी व्हर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या वाक्यामधील आपल्याला मॉडल ऑक्झिलरीज व्हर्ब आपल्याला लिहायचे आहेत. या अगोदरही तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे की एम इज आर वॉज वेअर कॅन कुड मे माईट मस्ट शुड वुड शाल विल हॅव हॅज हॅड डू डज डीड हे काय आहेत मॉडल ऑक्झिलरीज आहेत. आपल्याला माहित असतील सहाय्यकारी क्रियापद आहेत. पहिलं वाक्य जर पाहिलं वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो या ठिकाणी हॅव आहे. रीना इज इंजर्ड बॅडली इज आहे. काय आहे ऑक्झिलरी व्हर्ब कोणता आहे इज आहे. यू मस्ट विअर क्लीन क्लोथ्स या ठिकाणी मस्ट आहे. तर अशा प्रकारे आपण काय करायचे आहेत हे ऑक्झिलरी व्हर्ब्स अंडरलाईन करायचे आहेत म्हणलेले आहे. फक्त अंडरलाईन करायचे आहेत लक्षात घ्या. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे मुलांना या ठिकाणी आपण दुसरा धडा आपला संपलेला आहे आणि याच्यानंतर आपण पुढच्या सोमवारी आपला तास आहे त्यावेळेला आपण 1.3 सुरू करणार आहोत. ओके स्टॉप इट.